जरी मी सेवानिवृत्त होत असलं तरी माझा जो काही पिंड आहे तो समाजसेवेचा आहे, धम्मसेवेचा आहे हा पिंड. आणि मी मुळात शिक्षक आहे. तर ह्या तिन्ही पिंडाचा आणि याचं मी पुढे माझ्या जीवनामध्ये जे आता जे सेकंड इनिंग जी मी करणार आहे त्या सेकंड इनिंगमध्ये फुल फ्लेज हे काम मला करण्याची इच्छा आहे. आणि संभाजीनगर शहराचं नाव अतिशय चांगल्या अभिमानानं घ्यावं अशा प्रकारचं जे काम या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत तिथले आणि विशेषतः माझ्या विभागातील अधिकारी कर्मचारी आहेत यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मी त्यांचे धन्यवाद या ठिकाणी मानतो. काही राजकीय प्रवेश वगैरे करणार आहात की समाजकार्य करणार? नाही, मी माझा पिंड जो आहे तो सामाजिक पिंड आहे आणि धम्माचा पिंड आहे. आजकाल जे राजकारण या ठिकाणी जे चालू आहे त्याच्यामध्ये जो काही स्वभाव लागतो, पर्सनॅलिटी लागते, त्याला साधणारी किंवा तशी माझी पर्सनॅलिटी नाही आहे. मी सरळ मार्गी माणूस आहे आणि धम्म कार्याने प्रेरित होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आणि गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे हा जो मानव जन्म आहे हा आपल्याला या मुक्तीसाठी असतो. आता जे काही कार्य होतं आणि जबाबदाऱ्या होत्या माझ्यावर मी ते पार पाडलेले आहेत. आता पुढचा जो काही माझा संकल्प आहे तो जीवनमुक्त म्हणजे दुःखमुक्त जीवन आणि ती अवस्था प्राप्त करण्याकडे असेल. त्यामुळे मी धम्मकार्य आणि समाजकार्याकडे माझा ओढा आहे. राजकारणाचा माझा फील्ड नाही, त्यामुळे मी तिकडे जाणार नाही. साहेबांचा आज वाढदिवस खूपच जल्लोषात साजरा झाला ऑफिसमध्ये. बाकीच्या लोकांना भेटताना मी आज घरच्या शुभेच्छा द्यायला आलेले आहात, तर काय सांगता या प्रसंगी आपण? सर्वप्रथम माझ्या वाढदिवसानिमित्त आलेल्या माझ्या सगळे परिवार असतील, मित्रमंडळी आहेत, पत्रकार बंधू आहेत, कंत्राटदार आहेत, त्या सगळ्यांना मला त्यांनी जो काही माझ्या या जन्मदिनाचा वर्षाव माझ्यावर केलेला आहे त्यांच्या प्रेमापोटी मी त्यांच्या या कार्याला सॅल्यूट करतो. आणि दाखवलेल्या त्यांच्या प्रेमामुळं मी भारावून गेलेलो आहे. आज हा माझा 58वा वाढदिवस आहे आणि येत्या 30 जून रोजी मी सेवानिवृत्त होत आहे. गेल्या 4 वर्षापासून कार्यकारी अभियंता म्हणून मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही कामं केलेली आहेत त्या कामाच्या पोटी आणि या शहराला मला जे काही काम करता आलं आणि या संभाजीनगर शहराला सजवता आलं विविध मार्गाने, जसे आमच्या PWDचे काही रस्ते असतील, मोठे मोठे रस्ते असतील, काही काही विहारांचे कामं असतील, काही जे झोपडपट्टीतल्या काही रस्ते होते ते कॉन्क्रीटमय आम्ही केलेत. त्यामुळं जे काही हाल अपेष्टा होत्या आमच्या नागरिकांच्या, झोपडपट्टीतल्या त्या आमच्या पाहुण्यांच्या, मित्रांच्या, त्या सगळ्या आम्ही संपूर्ण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये मला माझ्या खात्यातील सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, खूप चांगला प्रतिसाद देऊन मला मदत केलेली आहे. त्या सर्वांच्या मदतीचा या ठिकाणी मी उल्लेख करतो आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो.